नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर आज आपण बघतो आहोत सिंपल अशी मसाला मखानाची रेसिपी। हे मखाना जे आहेत ते खूप हेल्दी असतात आणि हे खाणं चांगलं असतं, पण असे आपण नॉर्मली खाऊ शकत नाही, त्यामुळे हे मसाला मखाना आपण बनवून खाऊ शकतो। तर इथे मी 50 ग्रॅम मखाना घेतलेला आहे आणि कढईमध्ये 1 टीस्पून मी तूप टाकलेलं आहे आणि या तुपात मी हा जो आपला मखाना आहे तो मी छान असा व्यवस्थित भाजून घेणार आहे। म्हणजे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा असा भाजून घ्यायचा आहे। तर असा हा मखाना मी अगदी 5 ते 7 मिनिटं अगदी छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। असा व्यवस्थित क्रिस्पी होतो हा भाजल्यानंतर। असा हा मखाना मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि हे मसाले घेतलेले आहेत। यामध्ये मी 1/4 टीस्पूनला थोडा कमी अशी हळद घेतलेली आहे। त्यानंतर 1/4 टीस्पूनला थोडंसं कमी असेल असा हिंग घेतलेला आहे। त्यानंतर 1 टीस्पून मी माझी कांदा लसूण चटणी जी आहे कोल्हापूरची चटणी ती घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही साधी मिरची पावडर घेऊ शकता। त्यानंतर इथे मी कलरसाठी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 टीस्पून मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, हे गरज लागली तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर इथे असे हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता कढईत परत मी 1 टीस्पून तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये मी हे जे आपले मसाले आहेत ते मी मसाले टाकणार आहे आणि हे अगदी अर्धा सेकंद परता आणि गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आपल्याला मसाले हे जळू द्यायचे नाही आहेत। अगदी हे अर्धा सेकंद मी परतलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये मी 1 टीस्पून चाट मसाला पण टाकलेला आहे। आता यामध्ये मी तेलातच कोथिंबीर टाकलेली आहे, पण ही चूक तुम्ही नका करू। जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर पहिल्यांदा हे सगळे मसाले परतून घ्या आणि मखाना टाका आणि मखाना परतून घेतल्यानंतरच मग वरतून ही कोथिंबीर टाका। कारण मी ही आधी कोथिंबीर टाकल्यामुळे हा जो मसाला आहे तो त्याचं असं म्हणजे व्यवस्थित हा त्याचं अशा गठ्ठा झाला त्या मसाल्याचा, तो व्यवस्थित असा जे आपले मखाने आहेत याला व्यवस्थित अगदी प्रॉपरली लागला नाही, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका। तर असं हे मी छान असं हाताने हे छान लावून घेतलेला आहे हा मसाला आणि असं छानपैकी आपला असा हा मसाला मखाना तयार झाला। फक्त हे असं गाठी व्हायला नकोत म्हणून तुम्ही कोथिंबीर ही नंतर म्हणजे ज्यावेळेस मखाना परतून वगैरे घेतल्यानंतर मग टाका। कारण मी पण कोणी मास्टर शेफ नाही आहे, त्यामुळे माझ्याकडून पण चुका होतात। त्यामुळे माझी जर रेसिपी कुठली करत असताना जर माझ्याकडून एखादी काही चूक झाली तर ती चूक तुम्ही न करता ह्या रेसिपी बनवू शकता। कारण आपण जे कुठलेही पदार्थ बनवतो ते आपण पहिल्यांदा शिकत असतो, शिकता शिकता पण चुकतो आणि त्या चुकातूनच आपण आपली रेसिपी कशी चांगली बनवता येईल हे बघत असतो। तर असा हा चटपटीत मसाला मखाना तयार झालेला आहे आणि वरून मी ही जी आपला जो मसाला राहिला होता कढईत तो असा टाकलेला आहे। छान टेस्टी आणि क्रिस्पी झालेले आहे हे मसाला मखाना। तुम्ही नक्की ही साधी सोपी अगदी पटकन होणारी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून बघा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या मजेदार रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असंच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा।